हिंगणघाट जिल्हा निर्मितीचे आश्वासन. महाराष्ट्रात वेगळा जिल्हा घोषित करण्याच्या मागणीशी संबंधित मुद्द्यांची यादी आहे. 1. 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हिंगणघाट जिल्ह्याच्या निर्मितीबाबत दिलेल्या आश्वासनाचा तपशील या मजकुरात आहे. 2. निवडणुकीतील विजयानंतर या आश्वासनांच्या प्रगतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि आमदार महसूल मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे जोरदारपणे मागणीचा पाठपुरावा करतील का असे विचारले आहे. आणि 3. हिंगणघाट जिल्हा का असावा याची कारणे अधोरेखित करते, ज्यामध्ये स्थानिक प्रशासन स्वायत्ततेची आवश्यकता आणि त्याचे आर्थिक योगदान यांचा समावेश आहे. भाषांतर. हिंगणघाटला जिल्हा घोषित करा. आमदार समीर कोणावार यांनी हिंगणघाटला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले आहे आणि त्याबद्दलची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. जिल्हा निर्मितीचे आश्वासन. समीर कोणावार यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे की ज्या ताकदीने त्यांनी हिंगणघाटमध्ये वैद्यकीय महाविद्यालय आणले, त्याच ताकदीने ते हिंगणघाटला जिल्हा बनवण्याचा प्रयत्न करतील. 2. नियोजन कालावधी. 2029च्या निवडणुकीपूर्वी नवीन जिल्हे निर्माण करण्याची किंवा वाढवण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले. आणि त्यावेळी ते हिंगणघाटला जिल्हा बनवण्यासाठी पूर्ण ताकद लावतील आणि पाठपुरावा करतील. 3. विकासाचे विजन. जर हिंगणघाट जिल्हा झाला तर शहराला अभूतपूर्व विकास अनुभवायला मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. 4. इतर मागण्या. यासोबतच त्यांनी सिंदी, रेल्वेतला वेगळा तालुका बनवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. 5. निवडणूक आश्वासन. 2024च्या हिंगणघाट विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदाराने जनतेला एकदा नाही तर 3 वेळा आश्वासन दिले होते की विधानसभा निवडणुकीपूर्वी हिंगणघाटला जिल्हा बनवावे. 6. प्रगतीचे प्रश्न. पण प्रत्यक्षात निवडून आल्यानंतर जिल्हा बनवण्याची ताकद कमी पडली का, असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे. आमदार स्वतःची आश्वासने विसरले का? 7. पाठपुरावा. या अधिवेशनादरम्यान स्थानिक आमदार महसूल मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे जिल्ह्याची मागणी करण्यासाठी आणि हिंगणघाट जिल्हा मागण्यासाठी जोरदार पाठपुरावा करतील का? की जनतेला दिलेले आश्वासन खोटे ठरेल? दाखवलेले स्वप्न लवकरच तुटणार नाही ना? 8. भविष्यातील शक्यता. 2027 मध्ये जनगणना पूर्ण झाल्यानंतर नवीन प्रस्तावित जिल्हे घोषित केले जातील हे 100% खरे आहे. म्हणून महाराष्ट्रात इतर 23 नवीन जिल्हे प्रस्तावित असताना हिंगणघाट जिल्हा का प्रस्तावित नाही? 9. जनतेची मागणी. सरकारकडून यावर विचार का केला जात नाही? आश्वासने पूर्ण करण्यात निवडून आलेले प्रतिनिधी कुठे कमी पडले? प्रतिनिधीने 3 वेगवेगळ्या ठिकाणी करंजा चौक, टाका ग्राउंड आणि आमदारांच्या निवासस्थानी मुलाखतीदरम्यान जनतेला हिंगणघाट जिल्ह्याचे आश्वासन दिले आहे. आणि 10. प्रशासकीय कारणे. तसेच जर हिंगणघाट जिल्हा प्रस्तावित केला तरच सिंदी रेल्वे आणि अल्लीपूर तालुके निर्माण होतील. नवीन जिल्ह्याची मागणी अनेक दशकांपासून प्रलंबित आहे. हिंगणघाट जिल्ह्याच्या मागणीसाठी लोकांनी एकत्र येऊन लढा देणे आवश्यक आहे, कारण सरकार हिंगणघाटला जिल्हा बनवणे सोपे जाणार नाही. हिंगणघाटची स्वतःची ताकद. तुमची मागणी केवळ भावनिक नाही तर खालील कारणांसाठी प्रशासकीयदृष्ट्या वैध आहे. 1. स्वायत्ततेची गरज. हिंगणघाटला वर्ध्यातून बाहेर पडण्याची गरज आहे. त्याचे स्वतःचे जिल्हा नियोजन भवन आणि त्याचे स्वतःचे जिल्हा अधिकारी असणे आवश्यक आहे, जेणेकरून निर्णय घेण्यासाठी त्याला वर्ध्याकडे पाहावे लागू नये. 2. आर्थिक योगदान. हिंगणघाटमधील कापूस बाजार आणि उद्योग सरकारला मोठा महसूल देतात. नागरिक विचारतात, जर महसूल आमचा असेल तर वर्ध्याचा विकास का असावा? आणि 3. शहरी विस्तार. हिंगणघाटची लोकसंख्या आणि विस्तार पाहता एक मोठा जिल्हा असणे आवश्यक आहे. नगरपालिकेचे महानगरपालिकेत आणि तालुक्याचे जिल्ह्यात रूपांतर करण्याची वेळ आली आहे. हिंगणघाट विधानसभा निवडणुकीपूर्वी हिंगणघाटला जिल्हा बनवण्याबाबत दिलेल्या राजकीय आश्वासनाची चर्चा या मजकुरात आहे. निवडणुकीपूर्वी हिंगणघाटला जिल्हा म्हणून स्थापित करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. एका व्हिडिओमध्ये हे आश्वासन 3 वेळा सांगण्यात आल्याचे वृत्त आहे. भाषांतर.
हिंगणघाट विधानसभा निवडणुकीपूर्वी हिंगणघाट जिल्ह्याचे आश्वासन लोकांना देण्यात आले होते. खालील व्हिडिओमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी हिंगणघाटला जिल्हा बनवण्याचे आश्वासन एकदा नाही तर 3 वेळा देण्यात आले होते. या मजकुरात असा युक्तिवाद केला आहे की हिंगणघाटाच्या लोकसंख्येच्या आणि विद्यमान प्रशासकीय रचनेवर आधारित जिल्हा बनण्यास सक्षम आहे. 1. हिंगणघाटची अंदाजे लोकसंख्या 1,60,436 आहे. 2. जिल्ह्यासारखे प्रशासकीय एकक निर्माण करण्यासाठी लोकसंख्या हा एक महत्त्वाचा घटक आहे. 3. हिंगणघाटमध्ये जिल्हा सत्र न्यायालय आधीच कार्यरत आहे. आणि 4. निष्कर्ष असा आहे की या निकषांवर आधारित हिंगणघाट जिल्हा होण्यास पूर्णपणे सक्षम आहे. भाषांतर 1. लोकसंख्या आणि वाढ. क्षमता. हिंगणघाट शहराची सध्याची अंदाजे लोकसंख्या 1,60,436, वर्धा शहराच्या लोकसंख्येपेक्षा 1,06,444, लक्षणीयरित्या 54,000 जास्त आहे. महत्त्व. कोणत्याही प्रशासकीय युनिटच्या जिल्हा निर्मितीसाठी लोकसंख्या हा एक महत्त्वाचा आधार आहे. हिंगणघाटची वाढती लोकसंख्या, जी वर्धा शहरापेक्षा जास्त आहे, ती हिंगणघाटची क्षमता सिद्ध करते. निष्कर्ष. लोकसंख्येच्या प्रमुख निकषावर आधारित हिंगणघाट जिल्हा होण्यास पूर्णपणे सक्षम आहे. 2. प्रशासकीय आणि न्यायिक रचना. जिल्हा सत्र न्यायालय. हिंगणघाटमध्ये जिल्हा सत्र न्यायालय कार्यरत आहे, जे जिल्ह्याची एक महत्त्वाची प्रशासकीय आणि न्यायिक संस्था आहे. की आता मेडिकल कॉलेज नंतर, कारण तुम्ही एकदा जर मनावर घेतलं तर ते करताच, अशी तुमची ख्याती झाली ना. तर यापासून आता नवीन निर्मिती काही जिल्ह्यांची होत आहे, तर हिंगणघाट जिल्ह्यांची मागणी तुम्ही रेटून धरणार आहे का शासनावर? तर बघा, हे आता माझे पहिले 5 वर्ष झाले. आता मी आमदार आहे. आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या. आता 2029ला जेव्हा निवडणुका होणार आहे, 29च्या निवडणुकीच्या आधी कदाचित जिल्हे वेगळे किंवा वाढू शकतात, अशा पद्धतीचे आम्ही ऐकलेलं आहे. अजून त्या संदर्भामध्ये कुठलाही निर्णय झालेला नाही. पण जेव्हा केव्हाही जिल्हे वेगळे होतील, वाढतील, त्यावेळेला हिंगणघाट जिल्हा झाला पाहिजे यासाठी मी पूर्ण ताकदीनं उतरलो. जसं ज्या ताकदीनं मी मेडिकल कॉलेज आणलं, त्याच ताकदीने हिंगणघाट जिल्हा सुद्धा मी तुम्हाला करून टाकेल. हा प्रयत्न पूर्ण ताकदीने करू, पूर्ण ताकद लावून देऊ. पण एकदा जर झालं तर भूतो न भविष्यातील काम हिंगणघाटचं होणार आहे.